नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा 2026 जे अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात ही परीक्षा पद्धत कशी असेल, परीक्षेचा पेपर पॅटर्न, परीक्षा कधी होणार आहे आणि कोण घेणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, आणि सर्वात महत्वाचं आहे ही परीक्षा नेमकी जाहिरात येऊन एक्झाम कधी होत असते, फॉर्म भरण्याला किती वेळ दिला जातो, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता महत्वाचे डॉक्युमेंट कोणते लागतात ते सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. सुरुवातीला जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला जे मी म्हटलेलं आहे अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हिस सेवा परीक्षा पद्धत, याच्यामध्ये हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिली जाणार आहे. जाहिराती संदर्भात, परीक्षा पद्धती, नवीन पॅटर्न, परीक्षेचा पॅटर्न काय आलेला आहे, परीक्षा कोण घेणार आहे, तुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का, असेल तर काय, त्याचं किती असते, रेशो वगैरे, ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. ओके, आता ज्या महिला भगिनी आहेत, ज्या मुली आहेत, तयारी करतायत, आता ग्रॅज्युएशनला आहेत, त्यांच्याकरिता हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती, अंगणवाडी सुपरवायझर सर्व्ह सेवा परीक्षेकरिता नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. आयसीडीएस व संगणक विषय असेल म्हणजे आयसीडीएस पोषण अभियान, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता सर्व विषयामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर असणार आहेत. ऑनलाईन अकॅडमी आहे. महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यातील कोणतीही महिला या ठिकाणी घरी बसून मोबाईल वरती लेक्चर बघू शकते. ओके, पीवायक्यू आणि एमसीक्यूचा सराव घेणार आहोत. जे मागच्या वेळेस जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत प्रिव्हियस, ते सॉल्व्ह करून घेतले जातात. दर आठवड्याला एमसीक्यूचा सराव, पीडीएफ नोट्स तुम्हाला सर्व विषयाच्या मोफत स्वरूपामध्ये दिल्या जातात. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकता. ही नवीन बॅच सुरू झालेली आहे. तर जो बॅचला एनरोल करण्याकरता 9823442263 या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्हाला ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन सुद्धा करता येईल. ओके, आता आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे किंवा पूर्ण माहिती तुम्हाला या परीक्षे संदर्भात एकाच व्हिडिओमध्ये द्यायची आहे, त्या संदर्भात आपण बघूया. सुरुवातीला परीक्षा पद्धत किंवा याची पात्रता बघूया. शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता काय आहे, तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, याच्याकरिता पात्रता फक्त पदवी. ओके, कोणत्याही शाखेतील कोणत्याही संविधानिक विद्यापीठातील पदवीधारक उमेदवार, महिला उमेदवार, फक्त ओनली महिला उमेदवार किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या महिलांनी एक्झाम दिलेली आहे, आता दिली, मे मध्ये किंवा जून मध्ये होणार आहे, तुमचा निकाल लागणार आहे, त्या तुम्ही सुद्धा या ठिकाणी पात्र ठरू शकता. फॉर एक्झाम्पल, यामध्ये बीए झालेला असेल, बीकॉम झालेला असेल, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी प्लेन असेल डिग्री, किंवा बीटेक, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएमएस, ओके, कोणत्याही शाखेतील. तसेच तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बघा मी डबल स्टार करून ठेवतोय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधनं पदवीधारक, घरी बसून जरी तुम्ही पदवी उत्तीर्ण झालेला असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो. सरळ सेवेकरिता अनुभव लागत नाही. ओके, अनुभवाची गरज नाही. ही परीक्षा फ्रेशर उमेदवाराकरिता आहे, अनुभवाची गरज नाही. मी लिहून देतोय मुद्दामून, बरेच याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. ओके, नाही म्हटलेलं आहे. फक्त तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेमध्ये बसताय का बघा. ओपन मध्ये जर असाल तर 38 पर्यंत पाहिजे, 38व्या वर्षापर्यंत, शेवटच्या वर्षात जरी असाल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते. जर कॅटेगरी मध्ये असाल, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूबीएस, एससीबीसी असाल, एसबीसी, कोणत्याही कॅटेगरी मध्ये असाल तर 43, त्यानंतर दिव्यांग, अनाथ, अंशकालीन उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू यांच्याकरिता वयोमर्यादा अजून शिथिलता देण्यात आलेली आहे. पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. परीक्षा पद्धत कशी आहे तुमची, तर 100 प्रश्न असतात तुमच्या परीक्षेमध्ये आणि 200 गुणांचा पेपर असतो. एकूण 7 विषय यामध्ये विषयामध्ये जर बघायला गेलं तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, ओके, त्यानंतर 10 प्रश्न 20 गुणांचा 20 गुण, इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न 20 गुण, त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जे काही वेगवेगळे विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज असेल, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, ओके, सामान्य विज्ञान, याचे 20 प्रश्न 40 गुणांकरिता पेपर असणार आहे. अगदी सोपा, ओके, इझी टू मीडियम लेवलचा तुमचा दर्जा असतो पेपरचा. त्यानंतर जो महत्वाचा विषय आहे तुमचा अंगणवाडीचा आयसीडीएस व पोषण अभियान, पोषण आहार, 30 प्रश्न 60 गुण, आणि
गणित बुद्धिमत्ता, गणितावरती कमी प्रश्न आणि बुद्धिमत्तेवरती जास्त असतात, 20 प्रश्न 40 गुण. आणि सगळ्यात शेवटचा विषय संगणक. ओके, याच्यावरती 10 प्रश्न 20 गुणांचा पेपर तुमचा असणार आहे. म्हणजे एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर, एक प्रश्न 2 गुणांकरिता तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके, हे संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच माहिती असून चालणार नाही, तर तुम्हाला डिटेल सिलेबस, ओके, डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा सिलेबस कॉपी आपल्याकडे आहे. ओके, ऍप मध्ये ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर दरवेळेस यामध्ये चेंजेस होतात. मागच्या वेळेस होती, यावेळेस जर आता जाहिरात आल्यानंतर जाहिरात कधी येणार आहे, ओके, कधी जाहिरात जर जुलै महिन्यामध्ये आली, जुलै महिन्यामध्ये, कारण आता आचारसंहिता आहे 17 जून पर्यंत, जुलै महिन्यामध्ये आली तर 4 महिन्याचा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिन्याचा वेळ दिला जातो, 1 ते 1.5 महिन्याचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता. त्यानंतर एक्झाम असणार आहे तुमची नोव्हेंबर किंवा डिसेंबर. ओके, ह्या 8-9 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसिजर तुमची कंप्लीट होते. निकाल लागल्यानंतर लगेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं फर्स्ट अँसर की सेकंड अँसर की येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला जॉईनिंग सुद्धा लेटर दिलं जातं. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर असते, टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाते. ओके, ऑनलाईन स्वरूपामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी असतात. तर तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सांगितलेली आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कधी होणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे, ती सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, याच्याकरिता नेमके कागदपत्र काय लागतात, तर ओपन करिता बघा, ज्या खुल्या प्रवर्गामध्ये महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट. आता 10वी नंतर ज्यांचं डायरेक्ट यशोधर मुक्त विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना 12वी नसेल तरी चालेल, किंवा ज्यांच्या पॉलिटेक्निक झालेले आहे, ज्यांनी डायरेक्ट डिग्री केलेली आहे त्यांना सुद्धा लागत नाही 12वीचं. ओके, तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमासाईल हे सर्वांकरिता कंपल्सरी आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, त्यामुळे तुमच्या नावाने जिथं राहतात तिथलं तुम्हाला रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. ओके, आधार कार्ड लागेल. लग्न जर झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट. ओके, जर वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, जर तुमच्या पतीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर गॅजेट सर्टिफिकेट लागते. आणि कोणतंही डॉक्युमेंट, सरकारी डॉक्युमेंट जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये निघून जाते, त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागा हे डॉक्युमेंट काढून घेण्याच्या. ओके, आणि त्यानंतर कॅटेगरी मधील महिला भगिनींसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. नॉन क्रिमिलियर, एससी आणि एसटी प्रवर्गाकरिता नॉन क्रिमिलियर लागत नाही. ओके, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे कोणतंही एखादा आयडेंटिटी प्रूफ, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याला ते ऍड मध्ये दिलेले जाते, तुम्हाला भरून सबमिट करावं लागते. ओके, मॅरेज सर्टिफिकेट सगळ्यांनाच कंपल्सरी, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना लागत नाही. ओके, मॅरेज सर्टिफिकेट लागत नाही, नावामध्ये बदल झाला असेल तर लागते. तर याच्या संदर्भात अजून तुम्हाला काही जर डाऊट असेल तर आता हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे, त्यानंतर हा पात्रता वगैरे दिलेली आहे, तुमच्या प्रश्नाची उत्तर सुद्धा या ठिकाणी मी बऱ्यापैकी दिलेली आहेत. तर आता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात कधी करायची आहे, तर बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, की तुम्ही जाहिरातीची वाट बघत असाल आणि जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करू असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तिथे तुम्ही चुकताय. कारण काय आहे, जाहिरात आल्यानंतर तुमचा पूर्णपणे गोंधळ उडणार आहे की नेमकं कोणत्या विषयाचा 7 विषय आहेत, कोणत्या विषयाचा अभ्यास करू. ओके, पुस्तकं अवेलेबल आहेत का, ओके, नोट्स तयार करणं. त्यावेळेस आतापासून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला जाहिरात आल्यानंतर फक्त पेपर सॉल्व्ह करावे लागतील, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला वेळ मिळेल. रिव्हिजन जास्तीत जास्त मॅक्सिमम जर रिव्हिजन झाले तुमच्यात तरच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये यश मिळू शकतं. म्हणजे 200 पैकी 150 160चं आपलं टार्गेट ठेवणं अपेक्षित आहे आणि तेवढे मार्क मिळालेच पाहिजे. ओके, जे काही तुम्ही अभ्यास करताय दिवसातले फक्त तुम्हाला 2 ते 3 तास देणं अपेक्षित आहे. तेवढे जरी तुम्ही डेली आतापासून जर अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं आणि प्रामाणिकपणे जर 100% कॉन्सन्ट्रेशन जर अभ्यास केला तर काहीच अवघड नाही. परीक्षा कठीण नसते, ओन्ली लेडीज साठी आहे, स्पर्धा कमी आहे आणि 50,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी वेतन आहे जुन्या वेतन आयोगानुसार. नवीन जर वेतन आयोग लागू झालं तर याच्यामध्ये 10,000ची वाढ होऊ शकते. आणि सरळ सेवेकरिता ऑपॉर्च्युनिटी आहे, गव्हर्नमेंट पद आहे. ओके, तर या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. कोणतीच परीक्षा अशी नाही की एवढी सोपी आणि फक्त महिलांकरिता आहे. फक्त एकमेव परीक्षा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सरकारी नोकरीची संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. मागच्या वेळेस सुद्धा 102 पदाची जाहिरात आली होती, यावेळेस 200 ते 300च्या जवळपास जाहिरात येणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जागा मंजूर झालेल्या आहेत. तर आपल्याला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा बॅच, ओके, फ्रेशर उमेदवाराकरिता, महिला उमेदवारांकरिता सरळ सेवेची बॅच आहे.
आपण पीडीएफ नोट सुद्धा देणार आहोत. सर्व लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये डेली लेक्चर असतील. ते जर तुम्हाला नाही पाहता आले तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके. आणि आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, अभिजित सर्स अकॅडमी ऍप म्हणून. तिथे तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून बॅचला एनरोल करू शकता. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासासाठी.